येतात। आणि आता क्रीडावृत्त। राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये 10व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदक तालिकेत थेट 4थ्या स्थानावर झेप घेतली आहे। भारताच्या खात्यात आता 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 39 पदकं जमा झाली आहेत। जुडोमध्ये 19 वर्षीय ईशरूप नारंग हिने महिलांच्या 78 किलो वजनी गटात यजमान स्कॉटलंडच्या निकोल वूडचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। मात्र पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंगचा सायप्रसचा ॲरिस्टोस मायकलकडून पराभव झाला आणि त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं। ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताचा स्टार सायकलपटू हर्षवीर सिंग सेखोनचेही आव्हान संपलं, तर पुरुषांच्या 40 किलोमीटर पॉइंट्स रेसच्या पात्रता फेरीत दिनेश कुमार 11व्या स्थानावर राहिल्यानं अवघा एका स्थानाचं अंतिम फेरीची संधी हुकली आणि तो स्पर्धेबाहेर पडला। भारताची 17 वर्षीय युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिने